कागविष्टा के समान है। यह दुनिया अब गई की गई, इसलिए इससे लगाव नहीं रखना है, आसक्ति निकाल देनी है। प्रश्न: किन बच्चों की दिल इस पुरानी दुनिया से नहीं लग सकती है? उत्तर: जो आज्ञाकारी, वफादार, निश्चय बुद्धि बच्चे हैं, उनकी दिल इस पुरानी दुनिया से लग नहीं सकती, क्योंकि उनकी बुद्धि में रहता यह तो विनाश हुई की हुई। यह तिलिस्म यानी जादू का खेल है, माया का भपका है, इसका अब विनाश होना ही है। डैम फटेंगे, अर्थक्वेक होगी, सागर धरनी को हप करेगा, यह सब होना है, नथिंग न्यू। स्वीट होम, स्वीट राजधानी याद है तो इस दुनिया से दिल नहीं लग सकती। गीत: जिसका साथी है भगवान, उसको क्या रोकेगा आंधी और तूफान। ओम शांति। यह निश्चय के ऊपर गीत है। जब बाप का बनते हैं व बाप आते हैं तो वह आकर हमारा साथी बनते हैं। बच्चे जानते हैं बाप जब आते हैं तब ही विनाश के तूफान होते हैं। बाप आते हैं पुरानी दुनिया को खलास कर नई दुनिया स्थापन करने। अर्थक्वेक होगी, समुद्र नीचे से धरती को खा जाएगा, बरसात ऊपर से धरती को खा जाएगी। यह सब होना ही है। गीत तो उन्होंने ऐसे ही बैच बनाए हैं। तुम ब्राह्मण कुलभूषण बच्चे जानते हो बरोबर पुरानी दुनिया का विनाश होना है। बाप आए ही है नई दुनिया की स्थापना करने। ब्राह्मणों को सारे विश्व का मालिक बनाते हैं। पुरानी दुनिया का विनाश कराए फिर सारे विश्व की राजाई बच्चों को वर्षे में देते हैं। तुम जानते हो बाप से नए विश्व के मालिक बने का वर्षा मिलता है। यह पुरानी विश्व तो कोई काम की नहीं है। मनुष्य समझते हैं अब तो स्वर्ग बनता जा रहा है, परंतु यह सब है माया का भपका। तो बाबा म्हणता है उन्होंने गीत बनाए हैं, भक्ति मार्ग वाले ने गीत बनवलेले आहे। जिसका साथी है भगवान, उसको क्या रोकेगा आंधी और तूफान। तर ज्यांनी गीत बनवलं त्यांनाही त्याचा अर्थ माहिती नाही कि भगवान कब आता है और भगवान कब हमारा साथी बनता है, कब हमें मदद करता है, कब हमारे में शक्ति भरता है। आता बाबा म्हणताय तुम्ही जेव्हा माझे बनता, तुम्ही जेव्हा मला ओळखता तेव्हा मी तुमचा साथी बनतो। पहिले तसं साथ नाहीये बाबांची। जी साथ संगम युगामध्ये तशा प्रकारची साथ बाबांची कधीही नाहीये। परमधाम मध्ये आवश्यकता नाही, सत्ययुग त्रेतायुगामध्ये बिलकुल आवश्यकता नाही, आणि द्वापर नंतर जेव्हा आवश्यकता पडते तेव्हा बाबा कधी साक्षात्कार करवतो, कधी मग वेगवेगळ्या आत्म्यांचे पाठ ठेवलेले। साथी बनायचा विषय हा संगम युगामध्ये। जेव्हा बाबा येतात, स्वतःचा परिचय देतात, आपण त्याला ओळखतो आणि मग त्याची साथ आपल्याला मिळते। इस समय बाबा म्हणते अभी ये जो दुनिया है ये पुरानी हो गई है, अब नई बननी है, और नई बनने के लिए उथल पाथल होनी है। ये धरती, बाबा म्हणता है समुद्र नीचे से धरती को खा जाएगा, ऊपर से बरसात धरती को खा जाएगी। वादळ होतील, सुनामी येईल, भूकंप होतील,
तो लावा रस निघेल, ज्वालामुखी फाटतील, अनेक प्रकारच्या हे जे काही होणार है, बाबा म्हणते ये सब कुछ होना है नई दुनिया लाने के लिए. यहां पर नई दुनिया लानी है तो ये ऐसे के ऐसी इसको नहीं बदल सकते, इसको खत्म करना पडेगा. आणि निसर्गावरती जे अतिक्रमण केलेलं आहे ते निसर्ग त्याचा बदला घेणार आहे. वेगवेगळ्या प्रकारे अतिक्रमण झालेलं आहे निसर्गावरती. जसं बॉम्बेला समुद्र होता, ते समुद्राचे त्याला सुकवून समजा तिथं भर टाकून समुद्र कमी केला गेला आणि तिथं मुंबई वसवली गेलेली आहे. तर तिथं पुन्हा पाणी होईल, पुन्हा पाणीच पाणी होईल आणि मुंबई समाप्त होऊन जाईल. जे निसर्गाचे जे काही सुरुवातीपासूनचा जो निसर्ग आहे, जे सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये मनुष्याने त्याने इंटरफेअर केलेलं आहे. मनुष्याने वेगवेगळ्या पद्धतीने निसर्गाचं उलट पालट सगळं त्याचं चक्र फिरवलेलं आहे. तर निसर्ग आता शेवटी बदला घेणार आणि तो बदला पण चांगल्यासाठी. ते जे काही निसर्ग करणार आहे आता, जे काही 5 तत्व करणार आहे आता, ते आता या जुन्या दुनियेच्या सफाईसाठी करणार आहे. नवी दुनिया आपल्यासाठी यायची. पण या प्रसंगांमध्ये जेव्हा जेव्हा जे जे काही होत राहील, भगवान हमारा साथी. बाबा कह रहे हैं कि उन्होंने गीत बनाए लेकिन उनको पता नहीं है मैं कब कैसे साथ देता हूं, लेकिन तुम बच्चों का मैं सचमुच में साथी हूं. सिर्फ गीत गाने की बात नहीं है, मैं तुम्हारा सचमुच में साथी हूं. मैं तुम्हें साथ दूंगा, साथ दे रहा हूं, तुम्हें शक्ति दे रहा हूं, हिम्मत दे रहा हूं. और जब विनाश का समय आएगा, अगर तुम मन बुद्धि से मेरे साथ में रहोगे तो मेरा साथ, भगवान का साथ तुम्हें मिलता रहेगा और तुम्हें कोई आंधी, कोई तूफान रोक नहीं सकेगा. तुम बहुत आराम से उस समय को निकाल लोगे. बाबा बोलते यह पुरानी विश्व तो कोई काम की नहीं है. मनुष्य समझते हैं अब तो स्वर्ग बनता जा रहा है. मनुष्यांना काय वाटतंय की इतका सगळा विकास होतोय, इतकं सगळं, पहिले तर काही सुविधा नव्हत्या, आता इतक्या सुविधा होत चाललेल्या आहे. पहिले तर काय होतं, रस्ते नव्हते, मग कुठं बैलगाडीने जावं लागायचं, बैलगाडी चालवण्यासारखा रस्ता नसायचा. आता तर असे हायवे बनताय की ज्याच्यावर विमान चालवू शकतं, विमान ते गती घेऊ शकतं त्याच्यावरती, तिथं विमानाला उतरवलं जाऊ शकतं. तो मनुष्य क्या समझते हैं कि अब तो स्वर्ग बनता जा रहा है, परंतु भगवान कह रहा है कि यह सब है माया का भपका. सब चीज मुलम्मे की है, सारा राज्य मुलम्मे का है. रुण्य के पानी मृग तृष्णा समान है, इसमें मनुष्य खुश होते हैं. बाबा म्हणतात हा मायेचा भपका आहे आणि हा सगळा मुलामा चढवला जातोय. वरचं हे कव्हर आहे फक्त चमकदार, बाकी ओरिजिनल या दुनियेमध्ये काहीही सार राहिलेला नाहीये. हा वरवरचा मायेचा शो आहे, मायेचा भपका आहे, मृगतृष्णेसारखं आहे. और इसमें मनुष्य खुश हो जाते हैं. पहले जब मुसलमानों का राज्य था तो यह एरोप्लेन, मोटरें आदि थोडी थी. इंग्रजांचं राज्य आलं भारतामध्ये आणि त्यावेळेला मग थोडे जगामध्ये पण तसे शोध लागायला सुरुवात झाली. त्याच्या आधी इंग्रजांचं राज्य भारतावरती येण्याच्या आधी मुसलमान राज्यकर्ते होते इथे. बाबा म्हणतात त्यावेळेला थोडी हे सगळं होतं, विमान वगैरे हे सगळं त्यावेळेला नव्हतं, हे नंतर शोध लागलेले, हे शेवटी. बाबा म्हणतात हा शेवटचा भपका आहे मायेचा. यह सब माया का भपका है. कितने प्लान्स बनाते, बच्चे जानते यह सब विनाश होने. अर्थक्वेक होगी, यह डॅम्स आदि सब पाणी ही पाणी कर देंगे. धरण बनवून नदीचा प्रवाह अडवला जातो, त्याला विलाज नव्हता काही, पण बाबा म्हणतात ते पण निसर्गावरती अतिक्रमण आहे. त्या नदीचा प्रवाह जसा आहे तसा चालू राहिला पाहिजे. पण आता वेगवेगळ्या ठिकाणची त्यावेळची मजबुरी म्हणून हे धरणं बनवायला सुरुवात झाली, कारण पाणीच कमी होतं. म्हणून मग ज्या अलग अलग ठिकाणी अडवायला सुरुवात झाली आणि मोठे मोठे धरणं बनवले गेले. बाबा म्हणतात ये डॅम्स फुटेंगे और पानी पानी कर देंगे. मनुष्य समझते हैं इससे सुख मिलेगा, परंतु इन सबसे दुख ही मिलेगा.
यह एरोप्लेन भी दुखदायी बन पडेंगे, बॉम्ब्स गिराएंगे. बाबा म्हणताय आता हे विमानांचा शोध लागला, त्याच्याद्वारे आपलं प्रवास खूप अंतर खूप कमी झालं, टाइमिंग खूप कमी झाला, फायदे खूप है. पण बाबा म्हणते यही विमान जो है ये बॉम्ब्स बनाने के निमित्त बन जाएंगे. बॉम्ब वर्षा होतो आता विमानातून, आपल्याला माहिती आहे, हे बाबांनी आधीच सांगितलं होतं. तो बच्चे यह सब बातें भूल जाते हैं. ते जे काही शोध लागलेले विज्ञानाचे ते चांगल्यासाठी कमी वापरले जातात आणि वाईट लोकांच्या हातामध्ये पडल्यानंतर ते वाईटासाठी वापरले जातात. तो बच्चे ये सब भूल जाते हैं, इसलिए पुरानी दुनिया में दिल लग जाती है. या गोष्टी बाबा म्हणतात बच्चे विसरून जातात की हे सगळं जे काही भपका आहे तो मायेचा आहे आणि हे विनाशाची सगळी तयारी चालली. हे जे विसरतात बाबा म्हणतात त्यांचं मन या दुनियेमध्ये लागतं. जो बाप के आज्ञाकारी, वफादार, पूरे मददगार बच्चे बनते हैं, पक्के निश्चय बुद्धि है, वह तो जानते हैं कि कुछ भी हो यह कोई नई बात नहीं है. मग बाबा म्हणते हा सगळा विनाश होणार आहे, ही सगळी भयंकर परिस्थिती येणार आहे. पण याच्यामध्ये जे बाबांचे आज्ञाकारी बच्चे, वफादार बच्चे, जे बाबांचं ऐकतात, बाबांच्या म्हणण्यानुसार चालतात, बाबांना मदत करतात, असे जे बच्चे, जे पक्का निश्चय ज्यांना बाबांवरती, वह जानते हैं कि कुछ भी हो यह कोई नई बात नहीं है. ते काहीही परिस्थिती येईल त्यांच्या बुद्धीमध्ये क्लिअर राहील की बाबांनी आम्हाला आधीच सांगितलेलं हे सगळं होणार आहे. तो जो होना है त्याचं काय टेन्शन घ्यायचं. मग बाबाने बता दिया था, क्लिअर होईल आपल्याला त्यावेळेला की बाबांनी सांगितलेले नवीन काहीच नाहीये, हे सगळं होणार आहे. आताही जे काही चाललेले, जे काही खराब परिस्थिती येते जीवनामध्ये, नवीन काहीच नाहीये, 5000 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि आपण हिम्मत ठेवून त्याच्यामधून निघालेलो आहे बाहेर. यह तो अनेक बार पुरानी दुनिया का विनाश हुआ है, सो अब होना है जरूर. वह समझते हैं बहुत नई नई चीजें बन रही है, स्वर्ग बन रहा है, और तुम बच्चे सिर्फ जानते हो कि यह तो तिलिस्म, जादू का खेल है. हे सगळं जादू आहे, खरं नाहीये काहीच. हे सगळं चाललेलं आहे पण ही जशी जादू आहे, मायेने ही जादू केलेली आहे आणि म्हणून इथं अटकत चाललेलं आहे मनुष्य. वैराग्य नाही येते त्याला. जैसे कोई पुराने सोने को रंग रूप लगाकर चमकदार बना देते हैं, वैसे इस पुरानी दुनिया को भी रंग रूप देकर चमकदार बनाने के सब तरह प्लान्स बनाते रहते हैं. उनको यह पता ही नहीं है कि विनाश होना है. यह तो तुम ब्राह्मण ही जानते हो कि यह पुरानी दुनिया विनाश होनी है. ते बाबा म्हणतात जुनं झालेलं असतं सोनं, खूप मळालेलं असतं किंवा काही झालेलं असतं, पण त्याला फ्रेश करतात, पुन्हा चमकदार बनवतात, पुन्हा पॉलिश केली जाते. तर तसं बाबा म्हणताय ही दुनिया जसं जुनं सोनं झालेलं होतं, आता तिला पुन्हा हे पॉलिश करायचे प्लॅन बनवताय वेगवेगळे, पुन्हा तिला नवी बनवायचा प्रयत्न करताय. पण त्यांना हे माहिती नाहीये की ही दुनिया संपणार आहे. कोणती दुनिया संपणार आहे? बाबा म्हणताय दुनिया सगळेच्या सगळे नाही संपणार. काय संपणार आहे? याच्यातलं जुनं पण संपणार आहे. पुरानी दुनिया विनाश होणी, जुनी जाऊन नवी यायची, महापरिवर्तन होणार आहे. असं नाही की दुनिया संपून जाईल, महापरिवर्तन होणार आहे. मनुष्य तो कह देते हैं कि यह पुरानी दुनिया विनाश होगी, फिर नई दुनिया भगवान आकर स्थापन करेंगे. पहले ब्रह्मा को रचेंगे, फिर उनसे मनुष्य सृष्टि पैदा होगी. त्यांचं अज्ञान दुनियावाल्यांचं. बाबा काय म्हणतात, ते काय समजतात कि वो तो कह देते हैं पुरानी दुनिया विनाश होगी और फिर नई दुनिया भगवान आकर स्थापन करेंगे, पहले ब्रह्मा को रचेंगे, फिर उनसे मनुष्य सृष्टि पैदा होगी. त्यांचं कोणाला असं वाटतं की पुन्हा नवीन जग येणार आहे, तर त्यांच्या बुद्धीमध्ये काय गोष्ट आहे की हे संपूर्ण रीतीने संपून जाईल, इथं काहीही शिल्लक राहणार नाही. मग बाबा ब्रह्माला रचेल, भगवान त्यांच्या हिशोबाने परमेश्वर ब्रह्माची रचना करेल आणि ब्रह्माच्या द्वारे ही मनुष्य सृष्टी पुन्हा पैदा होईल, जन्म घेतील मनुष्य त्याच्याद्वारे. हे त्यांचं अज्ञान आहे. खरी गोष्ट काय, याच दुनियेमध्ये जी श्रीकृष्णाची आत्मा आहे 84व्या जन्मामध्ये, त्याला त्याचं शरीर बाबा घेतात, त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून ज्ञान देतात, त्याच्या मुखाच्या द्वारे बच्चे पैदा करतात, त्यांना संस्कारवान बनवतात, त्यांना देवतासारखं बनवतात. आणि एकीकडे हे विनाशाचा कार्यक्रम चालू असतो, एकीकडे स्थापनेचं कार्य चालू असतं.
विनाश होऊन जातो आणि मग नवी दुनियामध्ये हे सगळे आत्मे येतात ज्यांना बाबांनी तयार केलेले. त्यांची कल्पना काहीतरी त्यांनी पकडलेले बस. तो उनसे मनुष्य सृष्टि पैदा होगी, सो तो पता नहीं कब होगा. तर त्यांनाही माहिती नाही कधी होत असतं हे, आणि एकदाच होतं का, कधी कधी होतं हे आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती. 5000 वर्षानंतर पुन्हा हे सगळं रिपीट होतं. त्यांचा हिशोब लाखों करोड़ों वर्षाचा आहे. यह सिर्फ तुम बच्चों को बाप बैठ समझाते, क्योंकि हम सुनते हैं बाबा की, हमारे अंदर ही वो समझ है, इसलिए बाबा हमको ही समझाते, दुनिया वालों को नहीं समझाते. भगवान की है श्रीमत. अब श्रीमत जब कहा जाता है तो जरूर समझना चाहिए यह तो ऊंच भगवान की ही मत है. श्रीमत ब्रह्मा की व विष्णु की नहीं कहते हैं. भगवान आकर ब्रह्मा तन से श्रीमत कैसे देते यह मनुष्य नहीं जानते हैं, वह समझते नहीं. ब्रह्मा फिर नीचे कैसे आता है, वह तो है सूक्ष्म वतनवासी. तो इन सब बातों को न जानने के कारण श्री कृष्ण का नाम दे दिया है. ऐसे भी नहीं हो सकता कि श्री कृष्ण का कोई साधारण रूप है जिसमें परमात्मा प्रवेश करते हैं. यह बातें कोई नहीं जानते. बाप कहते हैं हमारे भी बहुत गुरु किए हुए थे ब्रह्मा बाबांचे, परंतु कुछ पता नहीं था. त्यांना काही माहिती नव्हतं त्यांच्या गुरूंना. भूले हुए थे कि श्रीमत किसकी है. त्यांचे 12 गुरु, वेगवेगळे गुरु आणि खूप श्रेष्ठ लेवलचे गुरु होते त्यांचे, तरी सुद्धा ब्रह्मा बाबा म्हणताय त्यांना श्रीमत कोणाची आणि काय श्रीमत हे त्यांना माहिती नव्हतं. श्रेष्ठ ते श्रेष्ठ तो हे निराकार उनकी ही श्रीमत आहे. श्रीमत कोणाची, श्रीमत म्हणजे श्रेष्ठ बनवणारी मत, आणि तो एक निराकार परमात्माच देऊ शकतो. शिवाय नमः कहते हैं ना, उनकी महिमा अपरम अपार है. इन बातों को तुम बच्चे ही जानते हो. यह सब बातें किसको बुद्धि में बिठाने में कितनी मेहनत लगती है. किती सोप्या पद्धतीने बाबा आपल्याला सांगतो या सगळ्या गोष्टी. किती सोपं आहे, किती एकदम सत्य जे असतं ते खूप सरळ असतं. ज्यावेळेला खोटं बोलायचं असतं त्यावेळेला गोल गोल घुमवून बोलावं लागतं आणि काहीतरी वेगळंच होऊन जातं त्याच्यातून. लेकिन सत्य सीधा सरळ और स्पष्ट रहता है. आणि म्हणून ही इतकी बाबांची मुरली इतकी स्पष्ट आहे, इतकी सरळ आहे. आपण त्याचं विश्लेषण करत असतो कारण मग लक्षात राहावं म्हणून. नाहीतर बाबांची मुरली अशी की नुसती वाचून दाखवली तरी सगळ्यांना समजेल. इतकी सुंदर बाबांनी समजवलेलं असतं आपल्याला. फक्त आपण एक विश्लेषण याच्यासाठी करतो की तरी लक्षात राहील, त्या हिशोबाने आपला योग होईल, बाबांशी कनेक्शन अजून चांगलं होईल त्यासाठी. पण बाकी बाबांनी खूप सरळ समजवलेलं आहे, खूप स्पष्टता आहे, कारणासहित सगळं स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पण या सगळ्या इतक्या सहज सोप्या गोष्टी भगवान कह रहा है कि कितनी मेहनत लगती है समझाने में. अब भक्तों को भगवान की मत चाहिए, यह तो ड्रामा में नूंद है. गीता के भगवान ने आकर भक्तों को मत दी है, तो भक्तों का उद्धार कैसे हो. भक्त फिर कह देते भगवान सर्वव्यापी है. भक्त ही भगवान है तो बताओ उन्हों का क्या हाल होगा. बाबा म्हणतात भक्त काय समजतात, भक्त ही भगवान है, मग त्यांचे काय हाल होतील. कसं भगवान से कनेक्शन ही नहीं जुड़ेगा. अपने को ही भगवान समझने लगे हैं, भक्त समझते हैं कि मैं ही भगवान बन जाऊंगा. तो बाबा म्हणते त्यांचं कोण कल्याण करणार, काय होईल त्यांचं. अब बाप बेट समझाते कि भगवान एक है और वह आते ही है भक्तों की रक्षा करने. इस समय मनुष्य सब रावण की शोक वाटिका में है. कोई भी मनुष्य साधु संत आदि रक्षा नहीं कर सकते हैं. भक्तों की रक्षा भगवान को करनी है. बाबा म्हणते कोणताही साधू संत, कुठलाही मनुष्य आता रक्षा नाही करू शकत, तुमची रक्षा नाही करू शकत. जी आत्मा जी रावणाच्या वश झालेली, रावणाच्या कैदेमध्ये, त्याच्यातून सोडवणारा एकच परमपिता परमात्मा आहे. रावणापासून रक्षण करणारा एकच परमात्मा आहे, आणि तो साधू संतांसहित सगळ्यांना सोडवण्यासाठी आलेला आहे रावणाच्या कैदेतून. मनुष्य नहीं जानते कि हम पतित दुनिया नरक में निवास कर रहे हैं. आपण राहतोय कुठं, नरकामध्ये राहतोय. आपण नरकवासी, दुसरं कुठेही नरक नाहीये.
ही दुनियाच आज नरक झालेली, तिथं फक्त मायेचा शो चाललेला आहे. तो हम कहाँ रह रहे हैं? नरक में रह रहे. नरक कुठे नाही, सजा जे ज्याने चुकीचे वाईट कर्म केले असतील असं म्हणतात दुनियेमध्ये की त्याला नरकामध्ये जावं लागेल आणि नरक पाताळामध्ये खाली है. बाबा ने हमें क्लियर समझाया है, दुनिया इसके सिवाय कहीं पर भी नहीं है, नीचे भी नहीं है, ऊपर भी नहीं है. ऊपर भी स्वर्ग नहीं है और नीचे भी नरक नहीं है. यही दुनिया स्वर्ग है, यही दुनिया नरक बनती है. आणि आपण जे 63 जन्मापासून पापकर्म करत आलेलो आहे त्याची सजा भोगण्यासाठी आपण आता नरकामध्ये राहतो या दुनियामध्ये. बाबा म्हणता ये दुनिया वालों को पता ही नहीं कि हम नरकवासी है अभी. पावन दुनिया स्वर्ग को कहा जाता है. वरती स्वर्ग नहीं है, ही दुनिया जेव्हा पावन है तेव्हा स्वर्ग है. यह बातें समझेंगे फिर भी कोटों में कोई. बाबा म्हणते यह बातें कौन समझेंगे? करोडो मध्ये कोणी. आपण ते एक आहे, करोडो मध्ये कोणी आहे आपण, ज्यांना या गोष्टी लक्षात येतात. इतक्या सरळ साध्या स्पष्ट गोष्टी, पण तेवढी बुद्धी आज मनुष्याची राहिलेली नाहीये. कल्प पहले वाले सिक्की लधे बच्चे ही आएंगे. बाबा म्हणता है मेरे कौन बनेंगे और मेरे पास कौन आएंगे? जो कल्प पहले वाले मेरे सिक्की लधे बच्चे हैं. कल्प कल्प तुम सिक्की लधे बनते हो, फिर कोई तो पूरा बनते हैं, कोई को तो माया कच्चा ही खा जाती है. बाबा म्हणते कोई कोई मेरे पक्के बच्चे बन जाते हैं, पूरे बच्चे बन जाते हैं, और कोई कोई इधर आते हैं लेकिन फिर उनको माया कच्चापणा असतो आणि बाबा म्हणतात फिर कच्चा ही खा जाती है. पक्के बनलेले नसतात तोपर्यंत मायेला चान्स असतो आणि म्हणून बाबा म्हणताय माया उनको कच्चा ही खा जाती. हमको पक्का बच्चा बनकर रहना है बाबा का. बाप को याद न करने से झट विकार आ जाते. पहला पहला विकार देह अहंकार आया तो फिर औरों की भी चेष्टा होगी. इसलिए बाप कहते देही अभिमानी बनो, क्योंकि सबको वापिस जाना है. यहाँ तो दुख ही दुख है. कलयुगी दुनिया का सुख कागविष्टा के समान. कलयुगी दुनियेमध्ये सुख असलं तरी कसं सुख आहे? बाबा म्हणताय कागविष्टा के समान. हे बऱ्याच जणांनी भक्ती मार्गामध्ये पण हा शब्द वापरलेला आहे. कागविष्टा के समान म्हणजे कसं सुख आहे? कावळ्याच्या शी सारखं. यह तो सन्यासी भी कहते हैं और तुम भी समझते. नर्क और स्वर्ग को तुम बच्चे जानते. नर्क में तो कोई सुख नहीं. नर्क में कोई से भी लगाव रखना अपना पद भ्रष्ट करना है. हा नरक आहे आणि नरकामध्ये बाबा म्हणताय कोणाशीही लगाव ठेवणं म्हणजे तुम्ही तुमचं भाग्य नष्ट करताय. स्नेह सगळ्यांविषयी ठेवायचा आहे पण लगाव नाही, मोह नाही ठेवायचा. कोई भी चीज में आसक्ती नहीं रखनी है. कशामध्ये आसक्ती असेल, हे पाहिजे, हे असं पाहिजे, तसं पाहिजे, मोह असेल, आपण मनाने बुद्धीने गुंतलेले त्याच्यामध्ये, वस्तू असो, व्यक्ती असो किंवा वैभव असो, जर कुठे आसक्ती आहे तर बाबांनी सांगितलेले माया भी आ सकती है. वो गेट खुला रखा है तुमने, उस आसक्ति के गेट से माया भी आ सकती है. म्हणून कशामध्येही आसक्ती ठेवायची नाही, कशामध्ये लगाव ठेवायचा नाही. समझाना चाहिए यह तो पुरानी दुनिया खत्म होने वाली है. यह दुनिया कोई काम की नहीं है. जिसने ये दुनिया बनाई थी वो कह रहा है अब ये दुनिया कोई काम की नहीं है. 5000 साल हुए मुझे ये दुनिया बनाकर, अब ये दुनिया कोई काम की नहीं रही है. पहले पहले देह अभिमान आने से उनके साथ दिल लगती है. देही अभिमानी फिर इस पुरानी दुनिया से जैसे उपराम रहेंगे. वह होता है हद का वैराग्य, यह है बेहद का वैराग्य. हम इस पुरानी दुनिया को भूलते हैं. यह बिल्कुल ही दुख देने वाली है. ये दुनिया दुःख देने वाली है. आपण जर ज्ञान नाही आपल्यामध्ये तर प्रत्येक गोष्टीमध्ये दुःख येतं. थोडंस आपलं काही मनासारखं नाही झालं तर लगेच दुःख आहे. अगर ज्ञान नहीं है तो हम दुखी होते रहेंगे. और दुखी करने वाली बहुत सी चीजें हैं यहाँ पर, और पल पल है. 15 मिनिटानंतर एक दुःख आपल्याला मिळेल वेगवेगळ्या कारणामुळे, जर ज्ञान नाहीये बुद्धीमध्ये तर. ये भगवान कह रहा है कि ये दुनिया दुख देने वाली है, लेकिन हमें दुख अब लेना नहीं है. हम सुख के सागर के बच्चे हैं.
इनसे बाकी थोडासा काम लेना है, यह गई की गई. बाबा म्हणताय या दुनियेमध्ये तेवढ्यापुरतं तेवढ्यापुरते तेवढे संबंध, तेवढ्यापुरते तेवढे कॉन्टॅक्ट ठेवायचे. जास्त लगावामध्ये कोणाच्या यायचं नाहीये, कोणामध्ये आसक्ती ठेवायची नाही. तेवढ्यापुरतं तेवढं. क्योंकि ये दुनिया और ये दुनिया वाले. बाबा म्हणते अभी गए की गए, जाने पर है. बाकी 2 घड़ी के हम मेहमान हैं. बाबा म्हणते आता पाहुणे बनून 5000 वर्ष झाले तुम्हाला या धरतीवरती, आता 2 घड़ियां बच्ची है, अपने घर वापिस चलना है. तो ब्राह्मण ही कहते हैं कि हम पुरानी दुनिया में 2 घड़ी के मेहमान हैं. हम अपने स्वीट होम, स्वीट राजधानी में आकर सुख भोगेंगे. अब हमको जाना है. आता इथून जायचंय आणि आपल्या घरी जायचंय, सुंदर घरामध्ये जायचंय, गोड घरामध्ये जायचंय आणि तिथून गोड राजधानीमध्ये यायचंय आणि तिथलं सुख अनुभवायचंय. या दुनियेतलं दुःख नाही. आता या दुनियेतल्या दुःखापासून आता मुक्त व्हायचंय आपल्याला. बाबा मुक्त करतोय. आपल्या घरी जायचे गोड घरामध्ये आणि नंतर गोड राजधानीमध्ये येऊन खूप सुख भोगायचे. अब हमको जाना है. यह पुरानी दुनिया कब्रिस्तान होनी है, इसलिए देह से सब कुछ भूल जाना है. यह शरीर पुरानी जुत्ती है, इसको अब छोड़ना है, योग में रहना है. इसको छोड़ना है म्हणजे देहाचं भान सोडायचं. ती गाडी आहे फक्त, मी देह नाहीये. ती गाडी आहे, गाडीला दुरुस्त ठेवायचंय. और उसके लिए योग में रहना. योग में रहने से आयु बढ़ेगी, तो हम बाप से वर्षा लेंगे. बाबा म्हणते इथं आयुष्य वाढेल तुमचं, तर बाबांकडून जास्तीत जास्त वर्षा घेता येईल. म्हणून या गाडीला सांभाळायचंय, पण ती गाडी तुम्ही नाहीये, त्याच्यामध्ये अटकायचं नाहीये. देह अभिमानी की आयु बढ़ नहीं सकती. देह अभिमानी की आयु बढ़ नहीं सकती, कारण विकारांचा प्रभाव राहील. आणि जेव्हा विकारांचा फोर्स असतो तेव्हा श्वास खूप फास्ट चालतो, कोणत्याही विकारांचा प्रभाव. आणि त्यामुळे मग गिनतीचे श्वास घेऊन आपण आलेलो आहे, तर ते श्वास संपले, आपलं इथलं एक्झिट होऊन जाईल, इथून जावं लागेल. म्हणून बाबा म्हणतात देह अभिमानी की आयु बढ़ नहीं सकती. उनका देह से प्यार हो जाता है. कोई का शरीर अच्छा है तो देह से प्यार होता है. अच्छी रीति मलते रहेंगे, जैसे बर्तन मले जाते हैं. बाबा म्हणता है देह खुद के देह में भी अटकते हैं, तर कशा पद्धतीने मग अच्छी रीति मलते रहेंगे, जैसे बर्तन मले जाते. कसं भांड्याला जसं घासून घासून स्वच्छ करायचा प्रयत्न करतात, तसं मग ब्युटी पार्लर मध्ये जाऊन वेगवेगळे चोपडत राहतात ते क्रीम काय काय आहे ते. तो उसको बाबा कह रहे हैं अच्छी रीति मलते रहेंगे. बाबांना त्यावेळेला ब्युटी पार्लर्स नव्हते, इतकं काही गरज नव्हती त्यावेळेला. लेकिन अब सब नकली का जमाना है. तर बाबा म्हणता है अच्छी रीति से वो मलते रहते हैं, जैसे बर्तन मले जाते हैं. जितना तुम योग में रहेंगे उतना आत्मा प्युअर होती जाएगी, फिर लायक बनेगी. बाबा म्हणताय हे तुम्हाला आतमधून प्युअर व्हायचंय, आतमधून सुंदर व्हायचंय. आणि तुम्ही जितकं योग मध्ये राहाल तितकं आतमधून सुंदर व्हाल आणि ते चेहऱ्यावरती झळकेल. आणि नव्या दुनियेमध्ये तर किती सुंदर चेहरा मिळणार आहे, किती सुंदर शरीर मिळणार आहे आपल्याला. हम शरीर को भल कितना भी साबुन, वैसलीन, पाउडर आदि लगाए, फिर भी पुराना शरीर है ना. बाबा म्हणतात शेवटी आहे तर जुनच, तमोप्रधान तत्वाने बनलेलं आहे, नरकातलं शरीर आहे. ते स्वच्छता ठेवणं गोष्ट वेगळी आहे, पण आपण खूप सुंदर दिसावं म्हणून जे काही चाललेलं आहे, बाबा म्हणतात ते बुद्धीतून काढून टाका. तुम्ही आत्माला सुंदर बनवा. स्वच्छता तर ठेवायची शरीराची, साबण लावून आंघोळ करायची व्यवस्थित, त्याच्यासाठी बाबा मना नाही करत. पण त्याच्यामध्येच बुद्धी नाही की मी मग हे केल्यामुळे मी सुंदर दिसेल. आरोग्यासाठी आंघोळ व्यवस्थित करणं ते चांगलंच आहे, आवश्यक आहे. ते 2 वेळा केली तरी चांगलंच आहे. पण सुंदर दिसावं म्हणून बाबा म्हणतात हे काही करायचं नाही. आता या शरीरामध्ये नाही अटकायचंय, कारण शेवटी आहे तर जुनच, खराबी आहे. पुराने मकान को कितना भी मरम्मत करो तो भी जैसे खंडहर है. जुन्या दुनियेला किती कलर द्या, किती तुम्ही त्याला रिपेयरिंग करा, पण आहे तर जुनच शेवटी. तो यह शरीर भी ऐसे, अपने से ऐसी ऐसी बातें करेंगे तब बाप और वर्षे से दिल लगेगी. बाबा म्हणते ये तुम्हें मैं बता रहा हूं, लेकिन तुम अपने साथ ये बातें करो. असं बाबा स्वतःशी काय बोलायचं ते शिकवतो. मैं कौन हूं, मुझे कैसे सुंदर बनना है, ये ऊपर की सुंदरता तो बस दिखावा है, ये तो टेम्पररी है, मुझे परमानेंट सुंदर बनना है. बाबा म्हणते ऐसी ऐसी बातें अपने साथ करो तो क्या होगा,
बाप से भी दिल लगेगी और वरसे से भी दिल लगेगी. बाबांकडून जास्तीत जास्त आपल्याला घेता येईल प्रॉपर्टी. और कोई चीज से दिल नहीं लगानी है. मैं आत्मा हूं, बाप के पास जाने वाली हूं. बाप को याद करने से फायदा होता रहता है, आयु बढ़ती रहती है. आत्मा समझते हैं मैं योग बल से प्योर होती जाती हूं. यह मेरा शरीर कोई काम का नहीं है. यह मेरा शरीर कोई काम का नाही. कोणत्या अर्थाने? भान तोडण्यासाठी. पण ह्या शरीरामध्ये राहून आपल्याला पुरुषार्थ पण करायचा आहे. त्याच्या भानामध्ये नाही राहायचंय, पण या शरीरामध्ये राहून, शरीररूपी मंदिरामध्ये राहून आपल्याला आत्मा स्वतःला सजवायचंय, सुंदर मूर्ती बनवायचंय. पण जर ते शरीरामध्येच अटकून राहिलो तर पुरुषार्थ नाही होणार. म्हणून त्या अर्थाने बाबा म्हणताय मेरा शरीर कोई काम का नहीं है. संगम युगातले हे शरीर आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. पण त्याच्यामध्ये न अटकता आपल्याला इथले कर्म करायचे, पुरुषार्थ करायचा आहे. भल सन्यासी पवित्र रहते परंतु शरीर तो फिर भी पतित है ना. यहाँ कोई का भी शरीर शुद्ध नहीं हो सकता. वहां शरीर विष से नहीं बनता. यह बातें तुम बच्चे ही जानते हो. अगर स्वर्ग में भी विकारों से ही पैदाइश होती तो फिर उनको निर्विकारी क्यों कहते. वहां तो आत्मा और शरीर दोनों पवित्र रहते. बाबा म्हणतात तिथले जे जन्म घेण्याची पद्धती विकारांच्या आधाराने नाहीये. तिथली पद्धती, तिथं सगळे निर्विकारी आणि त्यामुळे तिथली जी पद्धत आहे जन्माची ती खूप वेगळी आहे. संकल्पाच्या आधाराने, योग बलाच्या आधाराने तिथं संतानोत्पत्ती आहे. तुम जानते हो इस समय 5 तत्व भी आयरन एजेड है तो शरीर भी ऐसे मिलते हैं. बीमारी आदि हो जाती है, वहां कभी शरीर बीमार हो न सके. यह सब समझने की बातें हैं. वहां तुम्हारे शरीर भी नए बनते हैं, सतो प्रधान प्रकृति बन जाती है. वहां यह दवाइयां आदि कुछ नहीं होती. बाबा म्हणताय औषधी घेऊन कंटाळा आलेला आहे, तिथं नाही घ्यायचंय औषध, आणि इथं घ्यावं लागणार. इथं बाबांनी सांगितलेले ये कलयुग है और कलयुग में ये जो दवाइयां बनी हुई है ये कलयुग का फ्रूट है और इसे फ्रूट समझकर बहुत प्यार से स्वीकार करो. जर चांगल्या डॉक्टरकडे जाऊन आपण गोळ्या घेतलेल्या आहेत तर खूप आनंदाने त्याला स्वीकार करायचा आहे. ये कलयुग का फ्रूट मेरे लिए जरूरी है, वो उसको लेना है. पण बाबा म्हणताय इथं या शरीराला चालवत राहा तुम्ही कोणत्याही पद्धतीने. तिथं तुम्हाला काही कोणत्याही प्रकारची बिमारी होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे औषध गोळ्या, तिथं गोळ्यांचा डब्बा नाही किंवा गोळ्यांची एखादी स्ट्रीप पण नाही. 2500 वर्ष कुठलंही सिरप घ्यायचं नाही. आपल्याला खोकला होणार नाही, सर्दी होणार नाही, काहीच नाही. तो 2500 साल तक बाबा म्हणते वहां पर कोई दवाइयां नहीं रहेगी, क्योंकि शरीर ही इतने बेस्ट रहेंगे, इतने सुंदर रहेंगे, इतने श्रेष्ठ रहेंगे, निरोगी काया रहेगी. शरीर चमकता रहता है, काया कंचन समान बन जाती है, अभी तो लोहे की है. बाबा म्हणतात तिथं कशी आहे सुंदर शरीर, जसं सोन्याचं बनलेलं शरीर. आता तर जसं बाबा म्हणतात लोखंडासारखं आहे. वंडर है ना काया कैसे बदलती है, कोई पॉलिश तो नहीं की जाती. काया एकदम कंचन समान हो जाती है, उसको गोल्डन एज कहा जाता है. बाबा म्हणतात मी पॉलिश करून तुम्हाला तिकडे नाही पाठवणार, पॉलिश करून तुम्हाला ते हे शरीराला पॉलिश करून दिल असं नाही. बाबा म्हणतात तुम आत्मा कंचन बन जाती हो तो तुम्हें वो शरीर भी वैसा मिलता है. और पॉलिश किया हुआ जैसे शरीर है, जैसे सोने का शरीर बना हुआ है, असं शरीर तुम्हाला तिथं प्राप्त होईल. आणि आपण हे आपलं असं चित्र बघायचंय. हे बाबा उगाचच नाही सांगत या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी सत्य होणार आहे आणि ते आपण पक्क करायचं. माझ्या बाबतीत हे सत्य होणार आहे. ये शरीर जैसा है वैसा है, मुझे इसे चलाना है, ठीक करना है, दुरुस्त रखना है. लेकिन वहां पर जो शरीर मिलेगा बहुत सुंदर मिलेगा. सोन्यासारखं शरीर राहील, जसं काही सोन्याची पॉलिश केलेली त्याच्यावरती, असं सुंदर माझं शरीर असणार आहे. आणि हा एक विचार करायचा आपण की इतकं सगळे सुंदर शरीर असताना कोणीही कोणामध्ये तिथं अटकणार नाही. इतकी ती सुंदर दुनिया, इतकी ती निर्विकारितेची दुनिया आहे. तो काया एकदम कंचन समान हो जाती है, उसको गोल्डन एज कहा जाता है. सोने के शरीर तो नहीं होते हैं. बाबा म्हणतात सोन्याचं थोडी सोना हा धातू नाही राहणार तुमच्या शरीराने की ज्याच्याने बनवलेल्या मूर्त्या आणि त्या चालत्या बोलत्या. सोन्याचं नाही, पण ती शरीरच इतकं सुंदर होईल की त्याची तुम्ही कल्पना नहीं करू शकत. लक्ष्मी नारायण को पारसनाथ पारसनाथिनी कहते हैं. उन्हों के शरीर देखो कितने सतो प्रधान है, उन्हों की कितनी महिमा है.
अभी तो यह 5 तत्व भी तमो प्रधान है. विष से शरीर पैदा होते हैं. विकारांच्या मार्गाने बाबामध्ये इथले शरीर निर्माण होतात. तिथले शरीर, त्यामध्ये विकारांचा विषय नाहीये. योग बलानी संतान. वहां है योग बल की बात. स्वर्ग में जरूर वाइसलेस बच्चे होंगे. काम महाशत्रु वहां होता नहीं है. बाप कहते हैं यह काम महाशत्रु तुमको आदि मध्य अंत दुख देने वाला है. उनको कहा ही जाता है संपूर्ण निर्विकारी दुनिया, और इसको संपूर्ण विकारी दुनिया कहा जाता है. हर एक के अंदर यह 5 भूत है. 5 भूतों पर विजय तब पाते जब सर्वशक्तिवान बाप से योग लगाते हो, और जिस योग बल से तुम विश्व के मालिक बनते हो. तो तुम हो इनकॉग्निटो शिव शक्ति सेना. शिव बाबा से योग लगाकर शक्ति ले रहे हो. वह सर्वशक्तिवान बाप है ही स्वर्ग की राजधानी स्थापन करने वाला गॉडफादर. वह आते ही है तुमको स्वर्ग का मालिक बनाने. अभी तुम स्वर्ग के लायक नहीं हो. मैं कल्प कल्प आकर तुम बच्चों को स्वर्ग की राजधानी में राज्य करने के लायक बनाता हूँ. बाबा मी तुम्हाला घ्यायला आलेलो आहे, स्वर्गामध्ये घेऊन जायचंय, पण अजून मी तुमच्यामध्ये ती तयारी करून घेतोय की तुम्ही त्या स्वर्गामध्ये जाऊन राज्य करू शकाल. इतके सुंदर श्रेष्ठ तुम्हाला मी बनवतोय, आणि त्यासाठी संगम युग बाबांनी ठेवलेले 100 वर्षाचं, की तो येईल आपल्याला तयार करेल. नाही तर त्याच्यासाठी सेकंदाचा खेळ आहे. दुनिया बिलकुल कलियुगापासून सतयुग करून टाकू शकतो. तर इतकी ताकद त्याच्यामध्ये. पण त्याने सगळ्यांनाच चान्स द्यायचा म्हणून 100 वर्ष ठेवलेले. आपल्यामध्ये जे संस्कार खूप कडक झालेले असतात 63 जन्मापासून, त्याला बदलण्यासाठी वेळ द्यायचा आहे बाबांना आपल्याला. असं नाही की एकदम जबरदस्ती फोर्स करायचा आहे, 1 मिनिटामध्ये सगळं बदललं पाहिजे असं नाही. म्हणून त्यांनी सुव्यवस्थित एकदम वेळ दिलेला आहे. आणि कोणावरती अन्याने सगळ्यांपर्यंत संदेश पोहोचवायचा आहे. ज्यांना यायचं, जे येतील त्यांचं भाग्य बनेल. जे नाही येणार ते समजतील की आम्हाला बोलवलं होतं, आपण नाही गेलो, तर तेही आपल्यालाही दोष देणार नाही, बाबांनाही दोष देणार नाही. आणि म्हणून बाबांनी हा टाइम ठेवलेला आहे. नाही तर एका दिवसात येऊन बाबांनी कार्यक्रम करून टाकला असता तर मग सगळ्यांना चान्स भेटला नसता. आणि ते मग परमेश्वराविषयी त्यांनी असं म्हटलंच नसतं कधी की तो न्यायकारी आहे, तो रहमदिल आहे, तो प्रेमाचा सागर आहे, तो ज्ञानाचा सागर. ही महिमाच झाली नसती परमात्म्याची जर त्यांनी हे सगळं एका दिवसामध्ये काम उरकलं असतं. तर त्यांनी सगळ्यांना चान्स ठेवलाय. सगळे नंतर पश्चाताप करणार. शेवटी सगळे जे आले नाही ते पश्चाताप करतील, जे येऊन ज्यांनी पुरुषार्थ केला नाही ते पश्चाताप करतील. पण आपल्यालाही दोष नाही देऊ शकणार आणि बाबांनाही दोष नाही देऊ शकणार की आम्हाला चान्स नाही दिला, आम्हाला वेळ नाही दिला म्हणून. आणि म्हणून बाबांनी हे खूप सुंदर असा प्रकारचा हा ड्रामा बनलेला आहे. हा वेळ बाबांनी ठेवलेला आहे. तो बाबा हमें इस समय में अपना बनाकर नई दुनिया में रहने के लायक बना रहे हैं और सबको चांस दे रहे हैं, जिसका उसका भाग्य है. अभी तुम हो नर्क के मालिक. मनुष्य कहते भी है फलाना मरा स्वर्गवासी हुआ. बिल्कुल समझते नहीं है कि हम नर्क में हैं. स्वर्ग का वास्तव में कोई को पता ही नहीं है. कहते जिनके पास धन दौलत बहुत है उनके लिए यहाँ ही स्वर्ग है. अरे इतनी बीमारियां आदि लगी पड़ी है, धन दौलत है पर बाबा में बीमारियां है, तो फिर क्या काम की तुम्हारी दौलत, और स्वर्ग कैसे कहेंगे, इसको स्वर्ग कैसे कहेंगे. स्वर्ग तो सतयुग को कहा जाता है, कलयुग में थोड़ी स्वर्ग है. बाप ने समझाया है यह है विकारी दुनिया. हर एक नारी द्रौपदी पार्वती है. हर एक नारी को अमरनाथ अमर कथा सुनाते हैं. हर एक द्रौपदी अपवित्र होने से बच जाएगी. यह बातें बेहद का बाप बैठ समझाते हैं. वह है ही वाइसलेस वर्ल्ड, संपूर्ण निर्विकारी दुनिया. विकार बिल्कुल नहीं. आत्मा आकर प्रवेश करती है तो उस समय गर्भ में बिल्कुल प्योर रहती है. आत्मा भी प्योर आती है, इसलिए उनको गर्भ में भी कोई सजा नहीं भोगनी पड़ती है. यहाँ तो सभी को सजा मिलती है. अच्छा मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, इस दुनिया में स्वयं को मेहमान समझना है. देही अभिमानी बन पुरानी दुनिया और पुरानी देह से उपराम रहना है. योग से आत्मा और शरीर दोनों को पावन बनाना है. पुराने शरीर तरफ आकर्षित नहीं होना है,
इससे लगाव नहीं रखना है। वरदान है, शांति के अवतार बन, विश्व में शांति की किरणें फैलाने वाले शांति देवा भव। जैसे छोटा सा जुगनू दूर से ही अपनी रोशनी का अनुभव कराता है। जुगनू जो रात्री आपण बघतो काजवा, तो चमकतो, तो दुरून अनुभव होतो कि तो किती चमकदार है, कीड़ा है पण किती चमकदार है। ऐसे विश्व की आत्माओं व संबंध संपर्क में आने वाली आत्माओं को महसूस हो कि शांति की किरणें इन विशेष आत्माओं द्वारा मिल रही है। त्याची चमक जशी दुरून सगळ्यांना जाणवते त्या किड्याची, तसं बाबा म्हणतात तुमच्याद्वारे शांती सगळ्यांना जाणवली पाहिजे। इथले असो किंवा खूप दूरचे असू द्या, तुमच्या संबंध संपर्कामधले असू द्या किंवा विश्वातले असू द्या, त्यांना हे जाणवलं पाहिजे की इकडून मला व्हायब्रेशन येत आहे शांतीची। बुद्धि द्वारा अनुभव करे कि शांति का अवतार शांति देने आ गए हैं। त्यांना अनुभव झाला पाहिजे की कुठून तरी मला शांती मिळते, इतकं आपल्यामधून शांती गेली पाहिजे। आणि बाबांचे सगळे बच्चे जर शांतीचे अवतार झाले तर दुनियेमध्ये किती शांतीची किरण पसरेल। त्यासाठी आपल्याला आपलं मन शांत करावं लागेल। मनामध्ये जितकी शांती राहील, जितकं विकारांपासून किंवा द्वेष, वैरभाव या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्याच्यापासून आपण जितकं दूर राहू, आलस्य अलबेलेपणापासून जितकं दूर राहू आपण, तितकं मग मनामध्ये शांती राहील। आणि बाबांचा एक एक बच्चा शांत झाला तर दुनियेमध्ये शांती यायला वेळ नाही लागणार। ते व्हायब्रेशन कमीत कमी अशांत आत्म्यांपर्यंत तरी शांती पोहोचेल, त्यांचं मन थोडं शांत होईल। चारों ओर की अशांत आत्माएं शांति की किरणों के आधार पर शांति कुंड की तरफ खींची हुई आए। बाबा म्हणताय हे जे कार्य जिथं कुठे चाललेलं आहे तिथं ते आत्मे खेचून आले पाहिजे। शांति कुंड जहां पर बाबा का कार्य चल रहा है, वहां पर वो आत्माएं खींच कर आनी चाहिए। कब आएगी? जब हम हमारे अंदर शांति को पूरी तरीके से स्थापन कर लेंगे। इस शांति की शक्ति का अभी प्रयोग करो। हे प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला आणायचंय, खूप शांत होऊन जायचंय आतमधून। आणि आतली शांती याचा अर्थ कोणाविषयी काहीही नाही, मोह नाही, कोणत्याही प्रकारचं क्रोध नाही, कोणाविषयी लोभ नाही, अहंकार नाही, कशाचा कोणत्याही गोष्टीचा नाव मान शानची अपेक्षा नाही, कुठलेही व्यर्थ चाललेले नाही, भूतकाळाविषयी, आत्ताच्या विषयी, वर्तमान काळामध्ये काय चाललेले त्याच्याविषयी किंवा भविष्यामध्ये काय होणार याच्याविषयी। हे जर आपण बिलकुल स्थिर आणि शांत करून घेतलं मनाला, तर आपल्यामधून शांतीचीच व्हायब्रेशन निघते। मनातल्या आणि बुद्धीतल्या अशांततेला आपल्याला आता समाप्त करायचंय आणि शांतीचा प्रयोग करायचा आहे, स्वतःवरती पण आणि विश्वावरती पण। स्लोगन है, जिनका स्वयं पर व्यक्तिगत अटेंशन है वे अंतर्मुखी बनकर फिर बाह्य मुक्ता में आते। ज्यांचं स्वतःवरती लक्ष आहे, दुनियावाल्यांकडे बोट नाही दाखवत आहे, स्वतःवरती लक्ष आहे, असे आत्मे अंतर्मुखी म्हणजे आतमध्ये चेकिंग चालू राहील त्यांची सदा, बाहेरच्या दुनियेमध्ये विस्तारामध्ये जास्त जाणार नाही। अंतर्मुखी स्थिती जशी कासवाची स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये राहून मग भलेही कॉन्टॅक्ट मध्ये येतील, बाह्य मुक्तेमध्ये येतील, पण कसं? आतमध्ये स्थित होऊन, स्वतःमध्ये स्थित होऊन आत्मा परमात्म्याशी कनेक्ट राहील आणि त्यावेळेला ते बाहेरच्या दुनियेशी कॉन्टॅक्ट मध्ये येतील आणि त्याद्वारे मग व्हायब्रेशन सुंदर अशा प्रकारचे पसरले जातील सगळीकडे, वातावरणाचे शुद्धीकरण होईल आणि आपलं कनेक्शन बाबांशी जोडायला पण त्यामुळे चांगल्या प्रकारची मदत होईल। अंतर्मुक्तेमधून बाहेर मुक्तेमध्ये आपल्याला यायचं। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच